कुणाशीही बोलायचं नाही. नाही मी बोलत नाहीये मी. नाही नाही नाही, हा या खाणाखुणा सुद्धा चालणार नाहीत, अलाउड नाहीये. नका करू बाई, नियम आहे ना, नियम आहे. आपली युक्ती कामी येऊन राहिली सरकटे. आणि म्हणजे तू म्हणजे जगातला अशी आहे ना, पहिली बाई आहे मिठाने रांगोळी कर. ओ निलिमाताई, तुम्ही उठताय का? हे बघा, एकदा जर उठलात ना तर स्पर्धेतून बाद व्हाल तुम्ही. आणि जर का तुम्ही उठलात तर तुम्ही बाद झालात असं आम्ही समजू. नाही नाही मी उठत नाहीये हो, मी फक्त मांडी हे केली. हा निलिमाताई, कसल्या खाणाखुणा चाललंय? हा हो, एकदा सांगितलं ना तुम्हाला, खाणाखुणा करायच्या नाहीत, कुणाशीही बोलायचं नाही. हे बघा, हे नियमात बसत नाही, नाहीतर तुमची रांगोळी बाद केली जाईल. आणि तसंही तुम्हाला काहीही जमलेलं नाहीये. काढते. वेणूबाईचा वारसा पुढे न्यायला निघाली होती, फसली म्हातारी. निलिमा आत्या, वेळ थोडा कमी आहे, तुम्ही पटापट हात चालवा. प्रयत्न करताय तो चांगल्या रीतीने प्रयत्न करत राहा. बाबा बाबा, निलिमा ते रांगोळी नाही घेऊन गेल्यात का? नाही घेऊन गेली? अगं घेऊन गेली ती, मी बघितलं तुला घेऊन जाताना. नाही नाही, ती रांगोळी नक्कीच नाहीये. मी आलेच. अगं तू कुठे गेली तू गाई? आज नरक चतुर्दशी आहे ना, मग दुष्टांच्या दुष्टपणावर मात करून आले. आणि स्पर्धकांना सांगू इच्छितो की 20 मिनिटं उरलेली आहेत फक्त. पटापट सगळ्यांनी हात चालवा. निलिमा आत्या, थोडी घाई करा ना. निलिमाताई, तुम्हाला रांगोळी जमतच नाहीये तर तुम्ही इथे आलातच कशाला? घरात बसून कंटाळा आला असेल म्हणून आले असतील इकडे. नाही, माझगावकरांनी सांगितलं असेल माझ्या डोक्याला ताप देऊ नका, त्यामुळे सगळ्यांनी खाली जा. आले सगळे खाली. माझ्याकडनं ना एक बारीकशी चूक झाली अहो. मी रांगोळी समजून मिठाचा पुडा घेऊन आले आहे बहुतेक. अहो निलिमाताई, तुमचं एवढं वय झालेलं आणि तुम्हाला ही साधी गोष्ट कळत नाही? मी रांगोळी घेऊन येते, मला फक्त थोडा वेळ द्या, मला रांगोळी चूक झाली आहे. नाही अजी, तू थांब, मी पटकन जातो आणि घेऊन येतो. थांब. एक मिनिट ईशान, कोणीही कुठेही जायचं नाही आणि कसलीही मदत करायची नाही. अहो, नियमाप्रमाणे एकदा तुम्ही उठलात ना तर परत बसता येणार नाही. जायचं असेल तर जा, परत येऊच नका. नाही, नाहीतर एक काम करा, तुम्ही मान्यच करा ना की तुम्ही हरला. एक मिनिट. अशोक माझगावकरांची सख्खी बहीण आहेत त्या. लढाईच्या आधी मैदान सोडून जाणं त्यांच्या स्वभावात नाही आणि रक्तातही नाही. निलिमात्या, ही घे रांगोळी. एक मिनिट वैरागी, ही चिटिंग आहे. तू बाहेरून आणलेलं काही त्यांना देऊ शकत नाहीस. हे बघ, जना म्हणतोय ते बरोबर आहे, कळलं ना? बाहेरनं काही आणायचं नाही.
ठीक आहे ॲज यू विश. पण मग नियमानुसार मी लेट एंट्री घेऊ शकत नाही असा तर नियम नाहीये ना? माइंड ब्लोईंग. मग मी आता एंट्री घेतली असं समजा. ओके. अगं भैरवी, अगं तर फक्त 15 मिनिटं उरले, तू कशी स्पर्धा जिंकणार आहेस? अरे मी एक्स्ट्रा टाइम मागत नाहीये. हे बघा, तुमची वेळ संपायच्या आत माझी रांगोळी तयार असेल. ओके. तर आता भैरवी माझगावकर हिने सुद्धा स्पर्धेत भाग घेतल्यानंतर आता ही स्पर्धा कुठल्या वळणावर जाते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. भैरवी, लवकरात लवकर तुला स्पर्धा जिंकायची असेल तर 15 मिनिटात रांगोळी काढून पूर्ण केली पाहिजेस तू. आता ही स्पर्धा अतिशय रंजक वळणावर येऊन थांबलेली आहे. मी बाकीच्या स्पर्धकांना सांगतोय की भैरवीच्या रांगोळीकडे बघण्यापेक्षा स्वतःच्या रांगोळीकडे बघा, कारण भैरवी मागून येऊन जर का ही स्पर्धा जिंकली तर मग फार कठीण होईल. रुपाली वहिनी, मी तुम्हाला सांगू इच्छितो की दरवर्षी तुम्ही ही स्पर्धा जिंकता, पण या वर्षी भैरवीने एंट्री घेतल्यापासून भैरवी शेवटच्या 15 मिनिटात काहीतरी चमत्कार करेल असं मला का वाटतंय कळत नाहीये. कारण तिचा हात आणि ती फार सुंदर रांगोळी काढतेय. घाई करा इतर स्पर्धकांनी. वा 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 भैरवी, खूप सुंदर रांगोळी काढतेस. अजून थोडं पटापट कर. मी सर्व स्पर्धकांना सांगू इच्छितो की आता फक्त 1 मिनिट उरलेला आहे. झाली माझी रांगोळी. थांबा थांबा. अरे रिझल्ट काय लागला तो तर ऐकून जा. म्हणजे तुमची खात्रीच आहे का की तुम्ही हरलात? हा. अजिबात नाही. कारण माझं बक्षीस मला तेव्हाच मिळालंय जेव्हा माझी सून माझ्या मदतीला धावून आली. दादा म्हणाला होता वेणू वहिनीचा वारसा मी पुढे नेईन. मी नेईन की नाही माहित नाही, पण माझी भैरवी नक्की नेईन. त्यामुळे आता रिझल्ट काय लागतोय याने मला काहीही फरक पडत नाही. आजी, वारसा म्हणजे? अगं, तुमची वेणू आजी खूप छान रांगोळी काढायची, जशी आत्ता आम्ही काढलीये. ही त्यांची कला त्यांच्या मुलांमध्ये आली, तुमच्यामध्ये आली. तो वारसा आज खरं तर रांगोळी काढण्याच्या प्रोसेसने आम्हाला इतका आनंद दिलाय, तो कुठला रिझल्टही नाही देणार कदाचित. आणि बक्षिसाचं म्हणाल तर माझं बक्षीस मला कधीच मिळालंय आणि त्या बक्षिसाचं मोल तुम्हाला कधीच कळू शकणार नाही. कारण माझं बक्षीस आहे माझी माणसं आणि त्यांनी मला दिलेला आधार. चला हिरो ईशान, आता किल्ला करायला जायचं. चलो चला मामा मामी तुम्ही पण.
तुमचं चालू द्या. हॅपी दिवाळी. जिंकले नाहीये ग. नाही नाही आत्या आजी म्हणाली तू जिंकली म्हणजे तू जिंकलीस. ती म्हणाली जिंकल्यासारखं वाटतंय असं. अगं म्हणजे तेच ना माऊ, तू जिंकली. हो ना बाई. पण काय एकदम जबरदस्त डोकं लावलं ना, आहे ना. हो ना एकदमच भारी. म्हणजे मला तर असं भरूनच आलं होतं. आता काही माणसं बापा रांगोळी समजून मीठच घेऊन जाते. पण मला सुनबाईचं कौतुक वाटलं. असं फार फार रांगोळी काढली ना. तुम्हाला कसं कळलं मी रांगोळीऐवजी मीठ नेलं हे तुम्हाला कसं कळलं? म्हणलं ना ते बारीकशी चूक झाली. तुम्ही समजल्या की काय बापा मी मीठच घेऊन आले हाताने चिकटते माया. आम्ही काय मनचं नाही सांगून राहिलो. जे डोळ्यात दिसलं ते बोललो बापा. मग तरी म्हटलं की बाणासारखी एकदम निघून कशी काय गेली. अहो आजोबा हॉल मध्ये ना माऊ रांगोळी घेऊन आली. मग तिने अशी सुपर वुमन सारखी पटापट 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 रांगोळी काढली आणि गेली. आणि ते पण 15 मिनिटात रांगोळी काढली. काय ग नीलू, तू काय असा वेंधळेपणा केलास? रांगोळी ऐवजी मीठ नेलंस. कोणी नेलं यापेक्षा कोणी दिलं याचा विचार व्हायला पाहिजे दादा. मी तर रांगोळीचीच पिशवी बाजूला काढून ठेवली होती. त्याची मिठाची पिशवी कशी झाली कोणास ठाऊक. तेच ना बाबा. हा जांगळ गुत्ता कसा पण कळत. आणि डोसकं नसेल ना जागेवर